मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. नव्या मोनोरेलचा पहिला डबा अखेर मुंबईमध्ये दाखल. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावर लवकरच वाढीव फेऱ्या. पुढील 2-3 दिवसांमध्ये उर्वरित डबे येणार. विमानातून उतरल्यानंतर 30 मिनिटांच्या आत सामान मिळण्यासाठी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीजकडून निर्देश जारी. निर्देशानंतर मुंबई, दिल्ली, बंगळुरू इथल्या विमानतळावर कामकाजामध्ये सुधारणा. मुंबईतल्या बेकायदा बांधकामांना रोखण्यासाठी आता 3D मॅपिंग करण्यात येणार. सर्व बांधकामांचा नकाशा एका क्लिकवर उपलब्ध होणार. बेकायदा बांधकाम झाल्यास कारवाई करणंही शक्य होणार. मुंबईतील 100 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेले 7,696 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. यात एका 112 वर्षाच्या महिलेचाही समावेश. बेस्टच्या भरारी पथकाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई. जानेवारीपासून मार्चपर्यंत कारवाई करत 38 लाखांचा दंड वसूल. विमान 24 तास लेट झाल्याचा एअर इंडियाला फटका. विमानाला उशीर झाल्यानं एका प्रवाशाला तब्बल 85,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश. डोंबिवलीमध्ये नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात होणार. गुढीपाडवा आधी आठवडाभर जनजागृतीपर कार्यक्रम. 65 पेक्षा जास्त चित्ररथ स्वागत यात्रेमध्ये सहभागी होणार. भिवंडी लोकसभेमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. निवडणुका भयमुक्त होण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्च. एमडी ड्रग्ज विकून कोट्यवधी रुपये भिवंडीमध्ये मित्राच्या घरामध्ये लपवले. सांगली ड्रग्ज कनेक्शन भिवंडीमध्ये असल्याची माहिती उघड.